अल्टिमेट जर्नी विथ झरेकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आम्ही पोचलो आहे पेशवेकालीन शनिवार वाडा पुणे येथे। आता आपला हा व्हिडिओ स्टार्ट होतोय। आपण सगळा जो शनिवार वाडा एक्सप्लोर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा भरपूर जणांना आणि पुणेकर लाईक करा नक्की। फायनली वाड्याच्या आतमध्ये आलो। हा आहे गेट। लहान मुलांना फ्री आहे आणि मोठ्या 14 वर्षापर्यंत फ्री आहे आणि मोठ्या मुलांना, मोठ्या माणसांना 20 रुपये तिकीट आहे। तर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकता, फॉर्म भरण्यापेक्षा ऑनलाईन तिकीट काढा। ठीक आहे, आता आपण गाईड घेतलेला आहे, त्या गाईडनुसार आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे। आपण पूर्ण शनिवार वाडा एक्सप्लोर करणार आहोत। ठीक आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब। ठीक आहे, चला या इकडे। या इकडे। कुठून सुरुवात करायची काका? चला काका, आपल्याला जाफरबाई पुण्याचा गाईड। ओके, मी इथं तुम्हाला गाईड करायला आलेला आहे। ओके, आता हे शनिवार वाडा पाहायला आले आपण। शनिवार वाडा पहले बाजीराव पेशवे मराठों का राज चालूने। हिंदी बोले तो भी चलेगा? नो प्रॉब्लम, चलेगा। हाँ चलेगा, एकदम दौड़ेगा। देखो, ये शनिवार वाडा पहले बाजीराव पेशवे ने मराठों का राज संभालने के लिए बनाया था। इस किले का मेन फाउंडेशन 10 जनवरी 1730 में पहले शनिवार का दिन इसका पत्थर रख के पूजा किया। वही पूजा 6 साल के बाद बन गया। इसका उद्घाटन किया उस दिन भी था शनिवार, और आज आप देखने के लिए आए वो भी शनिवार। आज भी है शनिवार, इसीलिए किले को नाम रख दिया शनिवार वाडा। ये पूरा एरिया 6 एकड़ का है। 4 दीवार 5 गेट बनाया है। जो गेट से अपन एंट्री किया, इस गेट का नाम है दिल्ली दरवाजा। इसलिए कि पेशवाई का दिल में एक ख्वाहिश था, हमारा जो मराठों का राज है हम पुणे से लेके दिल्ली तक करेंगे। इसीलिए हम लोग ने पानीपत का लड़ाई लड़े, मगर हम लोग हार गए। अगर जीत जाते तो हम मराठा लोग पुणे से लेके दिल्ली तक राज करते। इसीलिए गेट का डायरेक्शन दिल्ली की तरफ रख के इसको नाम दिया है दिल्ली दरवाजा। दिल्ली दरवाजा। इस किले का सेकंड गेट वो, हाँ, इसका नाम है मस्तानी गेट। मस्तानी गेट। हाँ, मस्तानी द म्यूज ब्यूटीफुल लेडी। बुलंदशहर के राजा छत्रसाल वो संग्राम की लड़ाई हार रहा था। उसी टाइम पे हमारे पेशवाई ने एंट्री करके उसको हरा हुआ लड़ाई जीत के दिया। छत्रसाल राजा बहुत खुश हो गया, अरे पेशवाई तुमने तो हमको हरा हुआ लड़ाई जीत के दिया, अभी आपके पास सब कुछ है, मेरे तरफ से क्या दो? तो उनके पास वो डांसर भी थी और मानी भी बेटी भी थी मस्तानी। ये मस्तानी पेशवाई को गिफ्ट दे दिया। मस्तानी बहुत खूबसूरत था। इसी की खूबसूरती को देख के हमारे पेशवाई का दिल बढ़ गया, दोनों का लव हो गया। लव होने के बाद पुणे से 5 किलोमीटर दूर उसको एक महल बना के दिया। जब भी वो पेशवाई को मिलने आने का तो इसी गेट से आने का और इसी गेट से जाने का, इसीलिए गेट का नाम रखा है मस्तानी गेट। इस किले का तीसरा गेट, जिसका नाम है स्वागतम गेट। जैसे आज तुम हमारे मेहमान हैं, ऐसा पेशवाई का जितने गेस्ट होते हैं सबका स्वागत इस गेट से करते हैं। इसीलिए गेट का नाम रखा है स्वागतम गेट। इस कॉर्नर के ऊपर एक गेट है, वो गेट का नाम है गणेश गेट। इसके पीछे पेशवाई का गणेश टेम्पल है, जो पेशवाई लोग सुबह और शाम पूजा के लिए आ जाया करते थे। इसीलिए गेट का नाम रखा है गणेश गेट। इस कॉर्नर के ऊपर एक गेट है, वो गेट का अभी नाम है नारायण गेट। पहले वो गेट का नाम था जामुन वाला गेट। वहाँ पे सब जामुन का पेड़ था, इसीलिए पेशवाई ने गेट का नाम रखा जामुन वाला गेट। ये पेशवाई लोगों ने 40 साल तक रामायण जैसा राज किया। बाद में तख्त के लिए उनके आपस में महाभारत शुरू हो गया, चाचा और भतीजे। आपण हा आज गाईड आपल्याला हिंदीमध्ये सांगतोय, कारण मी त्याला सांगितलं हिंदीमध्ये सांग, कारण मराठी त्याला तर एकदम प्रॉपर म्हणजे प्रॉपर बोलत नाही, तो हिंदी प्रॉपर बोलतोय।
म्हणून त्याला हिंदीमध्ये बोलायला सांगतोय. जर व्यवस्थित म्हणजे शब्द उच्चार त्याचे व्यवस्थित येतील, मराठीमध्ये ते शब्द उच्चार बरोबर येत नाही. ठीक आहे, तर आपण आज म्हणजे गाईड आपला हिंदीमध्येच बोलणार, मग आपण नंतर मराठीमध्ये हे करू. ठीक आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे. हा व्हिडिओ आपण 2 पार्टमध्ये बनवू. ठीक आहे, 2 पार्टमध्ये बनवावं लागेल कारण की व्हिडिओ मोठा होणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. आता पुढे जायचं आपल्याला. तुम्ही हा बघितलं, तुम्हाला दाखवलं असेल, हा दिल्ली दरवाजा आहे आणि त्या तिकडे जे आहे त्या बाजूला जस्ट मस्तानी दरवाजा आहे. आणि इकडे काय बोलतो आपण, तिथे आहे म्हणजे स्वागत, म्हणजे कोणाचं जर पाहुणचार करायचा असेल, स्वागत करायचं असेल तो या इकडे करतात. आणि एक गणेश दरवाजा आहे तिकडे उंच, तिथे पण आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, तुम्ही कनेक्ट राहा. आता आपण तिकडे जाऊया. हळूहळू स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट एक्सप्लोर करूया आणि त्याप्रमाणे आपण एक्सप्लेन करूया. ठीक आहे, आता पुढे आपण चाललेलो आहे. सुंदर म्युझियम आहे ताई. जाऊया. ते म्युझियम एक माणसाने आपल्या आयुष्याचे 50 वर्ष ऑल इंडिया फिरून 15,000 वस्तू स्वतःच्या पैशांनी खरेदी करून स्वतःच्या 2 बिल्डिंग मध्ये म्युझियम बनवलंय. तुम्ही पाहिलं, कल्पना करा की एका माणसाने एवढ्या 2 मजले 3 मजल्याची बिल्डिंग मध्ये एवढं मोठं म्युझियम कसं कलेक्शन केलंय. और त्याच्यामध्ये मस्तानीचा महाल, मस्तानीचा फोटो, मस्तानीचा आरसा आणि मस्तानीच्या गाद्या पाहायला भेटेल. ओके, आपण जाऊया. फाउंडेशनवर आपण उभं आहे. ये सारे फाउंडेशनचे वरती 7 मजले लाकडाचा महल होता. 7 मजले लाकडाचा महल होता. 120 कमरे बनवले होते. बनवायला 6 वर्ष लागले और फिनिश व्हायला 1 महिना 9 दिवस लागला. जसं रायगड जळायला 14 दिवस लागले. 14 दिवस, 1 महिना 9 दिवस. ये है गणेश फाउंटन. गणेश फाउंटन फाउंटन आहे. काय नाव आहे? केळकरांनी जे संग्रहालय बनवलंय मस्तानीचं, ते बघायला जायचं. इथून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. ते पण पेशवे काले सर्व वस्तू आहेत तिथे मस्तानीच्या. आपण पेशव्यांच्या सगळ्या वस्तू आहेत. ऑल इंडिया फिरलं म्हणलं तुम्हाला 17,000 वस्तू आणले खरेदी करून. 3 मजल्याची बिल्डिंग. ओके, मग आपण जाऊन ते बघूया. 5:30ला बंद होतं, आता वाजलेले आहेत 3. या आवरूया, मग आपण तिकडे जाऊया. समोर आहे शिवाजीचा महाल. तिथे शिवाजी महाराज राहत होते. तिथूनच त्यांनी अख्खे पुण्यातून मोगलाला मारून पळवलं. तर औरंगजेब लई चिडायला. मग त्यांनी त्यांचे मामा शाहिस्तेखानला संपूर्ण सैनिक घेऊन पुण्यात पाठवलं. जेव्हा शिवाजी महाराजला धरून आणा. ते संपूर्ण सैनिक घेऊन येत असताना इथं शिवाजी महाराजला कळलं की त्याची सैनिक जास्त आहे, आपली सैनिक कमी आहे, का लढून मारायचं. मग त्यांनी हे महल खाली करून आपले सैनिक घेऊन जंगलची तरफ निघून गेले. तेव्हा शाहिस्तेखान पुण्यात आला. तिथं शोधलं, शिवाजी महाराजना भेटलं. तर हा महल त्याला आयता भेटून गेला. त्याच्यामध्ये राज करायला लागलं. महाराजला वाटलं 15 दिवस महिना राहून जाईल निघून, हे काय महल खाली करा राजी नाही. तो महाराजनी आपले ग्रुपमधून मेन माणसाला ट्रेनिंग दिली और रात्री त्याच्यावर हमला केला. त्याचे सर्व मुराई मारून टाकलं. तो शाहिस्तेखान घाबरून खिडकीतून उडी मारून पळत असताना शिवाजींनी जो तलवार मारली त्याचे 4 बोट ते महल मध्ये कापले. याला शाळेत आलं होतं ना सब्जेक्ट, ते बघायला मिळेल ना आपल्याला. हो, बाहेरून गेले 5 मिनिटं पाय जायला लागले. हा, चालेल. हा, आणि समोर दगडाची बिल्डिंग दिसते का, त्याचं नाव आहे नाना वाडा. तिथे हे पेशवांचे डायरेक्टर राहायचे. दगडीची बिल्डिंग. इथं पेशवांचे डायरेक्टर राहायचे. यांचे डायरेक्शन मुळे पेशवाईनी 40 वर्षात 43 लढाई लढले और 42 लढाई जिंकले. फक्त 1 लढाई शेवटची हरली, ते पानिपतची. ते बी लढाई जिंकली असती, त्या घाले लोकांनी गद्दारी केली आपल्यानी. समोरून लढाई सोडली और आपले पाठीमागून वार केलं. एवढं जोरात वार केलं त्यांनी आपल्यावर की आपल्या सिपाहीला म्यान मधून तलवार काढताना आली. त्यावेळेस आपले लय सिपाही पानिपत मध्ये शहीद झाले.
करून ते लढाई हरले. समोर आणले असते त्या एकेकाला कापून टाकले असते आपण, ते लढाई बी जिंकले असते. ते गद्दारीमुळे आपण लढाई हरले. जे त्यांचं मकान आहे नाना फडणवीस हे लय हुशार माणूस. हे फडणवीस लोक जो असतात ना लय माइंड वाले असतात. आपले महाराष्ट्राचा चीफ मिनिस्टर कोण आहे? देवेंद्र फडणवीस. बोल. देवेंद्र फडणवीस. और ये है नाना फडणवीस. ये फडणवीस लोक आहे ना लय हुशार असतात, लय माइंड असतात. करून तुम्ही शिक्षण घेतलं तुम्ही बी माइंड वाले होईल. समजला का? हा इथं रात्री इथं आहे ना रात्री 7 ते 8 लाईट अँड साऊंडचा प्रोग्राम होतो है. 7 ते 8 मराठीमध्ये होतो का? हो संध्याकाळी या ना 6:30 ताई. हा परत येऊया. पहिले 2 व्हायचे हिंदी 7 ते 8 मराठी और 8 ते 9 हिंदी. जब हिंदीला पब्लिक आती 11 ते 20 हिंदी करून हे गेटवर त्याची आत्मा आजपर्यंत और दर महिलेला आवाज देते काका मला वाचवा, काका मला काय आतापर्यंत आवाज देते. करून गेटचं नाव आहे नारायण गेट. तो बघा नारायण गेट. आपण तो गेट बघला. नारायण गेट पण तिकडे आहे. आता तुम्हाला मी दाखवला ते बघा तिथे. आणि तो आहे नारायण गेट. काका मला वाजवाज जो गोष्ट आहे ती त्या दरवर्षी निगडीत आहे. आणि इकडे 6:30 आपल्याला परत यायचं इकडे प्रोग्रामसाठी. मराठीमध्ये प्रोग्राम होतो तो प्रोग्राम बघायला. ठीक आहे. हां या चला. या सगळ्या भिंती आहेत. वरचं सगळं जळून गेलंय. काही इकडे इकडे हे जाळीचा गेट दिसतो का? कोणी दुश्मनने आपल्यावर अचानक हमला केला तर आपण हा गेट मध्ये शिरले की डायरेक्ट 5 किलोमीटर पार्वती हिल वर निघाल. और हिल वर गेल्यावर कोण दुश्मन कुठून येतोय अख्खा पुन्हा पाहायला भेटायचं. आता लोक वर जातात, वरती पेशवाईचा म्युझियम बघतात, वरती मंदिरचे दर्शन करतात और वर थांबून अख्खे पुण्याचा सीन पाहतात. त्याला म्हणतात पार्वती हिल. ओके. पेशवाई बघा, पेशवाईकडे 25 फॅमिली होती. 25 फॅमिली. त्यांच्यासाठी सगळं इथं रूम बांधून दिलं होतं. 225 फॅमिली होती. और पेशवाईकडं 248 लेडीज होते. त्यांच्यासाठी इथं सेपरेट रूम बनवून दिलं होतं 248 लेडीजला. ताई कुठे गेले होते? कळलं. हे जे दिसतात ना हे सगळ्या भिंती आहेत. या भिंती आहेत. हे भिंती आहेत. याच्या वरचं सगळं जळून गेलेलं आहे. सांग ना. अल्टिमेट जर्नी विथ. चला आता पुढे आपण तो चोर दरवाजा बघितला. तो डायरेक्ट 5 किलोमीटर पार्वती हिलच्या इथे निघतो. त्यापैकी अनेकांनी आपल्या राहण्यासाठी व राजकीय डाव पेचासाठी या महिलाचा वापर केला होता. पॅलेस फॉर लेडीज पेशवे. पॅलेस फॉर लेडीज 248 लेडीज वॉज देअर. 248 महिला इथे राहत होत्या पेशव्यांच्या. चला या पुढे. हे बीबी बाबा इकडे काही इकडे. हे बघा हे जे खाली पूर्ण अस्तबल आहे. अस्तबल पुण्याला म्हणतात माहिती? नाही घोड्यांचं. हे बघ कसं पप्पा म्हणतात. अस्तबल म्हणजे जिथे घोडे ठेवतात त्याला. जसं मराठीत कबेला म्हणतो ना, गाई बांधू, म्हैस बांधू, घोडा बांधू, कबेला. मगर अस्तबल म्हणलं तर फक्त घोडा राहण्याची जागा. हे जे खाली सगळं घोडे बांधायचे. आणि हे पूर्ण पॅलेस मध्ये 6 फॉन्टन होते. 3 लहान फॉन्टन होते, 3 मोठे फॉन्टन होते. हे समोर आहे गणेश फॉन्टन. हे आहे पुष्कणी फॉन्टन. हे फॉन्टन. आता मला हे सांगा, त्यात लाईट नव्हती, मशीन नव्हता, तो फॉन्टन चालायचे कसं? बोला. सोलार पॅनल. सोलार आता तुमच्या जमान्यात आला, आमच्या जमान्यात नव्हता. बोला. मोटर. अरे मोटर. लाईट असली तर मोटर चालणार, लाईट नाही तर मोटर कुठं चालणार? सांगू. थोडा माइंड चालवा. बोला भाऊ, तुम्ही बोला. चला काही तुम्ही ते हे असतं ना, बोला. चक्र असतं बघ फिरवायचं, तिथून पाणी पास होतं. काही तुम्ही थोडं माइंड चालवा. जमीन खोदून हे जो फॉन्टन आहे ना, रोम मध्ये बनवलं.
कुठं रोम मध्ये बनवलेलं फाउंटन आहे. काय नाव आहे फाउंटनचं नाव काय? हजारखाना 1000 फाउंटन. हे 1000 फाउंटन. तो ते रोम मध्ये बनवलं. त्याची आपण कॉपी केली. काय केली? कॉपी केली. तिथं त्यांनी जेव्हा हे फाउंटन बनवलं तर असा रबडाचा मोठा बलून बनवला और बलून मध्ये हवा भरून 2 माणसाला बसून पंपिंग करून ते फाउंटन चाललं. तर ह्यांना इथं रबड नाही भेटलं तर ह्यांनी काय केलं? केमल असतो ना, केमलचे स्किनचा असा मोठा बलून बनवलं और बलून मध्ये हवा भरून 4 माणसाला बसून पंपिंग करून हे फाउंटन चाललं. ते वेळात 1000 कारंजे निघायचे करून त्याचं नाव ते 1000 कारंजे 1000 फाउंटन. 1000 स्प्रे एकत्र. तो वर्ल्ड मध्ये 2च जागे, फॉरेन मध्ये एक आपल्याकडे 1000 फाउंटन. और ये वरती है पेशवांचा म्युझिक हॉल. पेशवांच्या काळात पुन्हा वाचण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी इथं शैनाई आणि नगारा वाजलं जायचं. आता आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंट वर्षातून 3दा वाजवतो आहे. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे. 1 मेला काय असतो? महाराष्ट्र डे बी असतो. ऑल इंडिया लेबर डे बी असतो. लक्षात ठेव. ते वेळात हे सणावार सगळं फ्रीमध्ये बघायला भेटतो. और वरती कलेक्टर येऊन वरती झेंडावंदन करतात. त्या वेळात इथं शैनाई आणि नगारा वाजलं जातो. आणि हे सणावार वर्षात 4दा फ्रीमध्ये बघायला भेटतो. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे. हा 4था दिवस असतो 19 नोव्हेंबर. तो सांगा 19 नोव्हेंबरला काय असतो? बोल बेबी, माइंड चालव. त्या दिवशी शनिवार वाड्याची स्थापना झाली. हो, इंडियात कुठे बी जावा हर प्लेस फ्री मध्ये बघायला भेटेल. ते दिवशी काय असतो सांग? इंडियात इंडिया तू उद्या एक्झाम शिक्षण घेण्यासाठी अमेरिका, लंडन बी गेली. तू अगर शिक्षण घेण्यासाठी लंडन, अमेरिकाला बी गेली तिथं बी तुला 19 नोव्हेंबरला फ्री मध्ये बघायला. तो बोला. लंडन, अमेरिकाला गेली तिथं फ्री बघायला भेटेल. काय 19 नोव्हेंबरला? बोला बोला बेबी, माईक चालव बेबी. तुम्ही सांगा. हे बघ इकडे या. इंडिया लेबर डे असतो 1 मे और इंटरनॅशनल लेबर डे असतो 19 नोव्हेंबर और हेरिटेज डे होतो. 2 असतात. जे वेळात ऑल वर्ल्ड मध्ये कुठे बी गेले तर हर प्लेस मध्ये फ्री मध्ये बघायला भेटतो. समजलं का? हा, समजलं का पोरांनो? 19 नोव्हेंबर म्हणजे कामगार. ऑल वर्ल्ड मध्ये फ्री असतो कामगारांना. 19 नोव्हेंबर म्हणजे इंटरनॅशनल लेबर डे आणि 1 मे म्हणजे फक्त इंडियन लेबर डे. इंडियन लेबर डे. कळलं? मग त्यावेळेला तू जिथे पण जाणार हिस्टॉरिकल प्लेसेस तुला फ्री असणार ऑल ओव्हर वर्ल्ड. कळलं का? ताजमहलला गेला बघायला तिथे फ्री मध्ये बघायला भेटेल. काही कुठे नाही. जाणार आहोत वरती. हे बघा इकडे म्हणजे ते संगीतचे कार्यक्रम व्हायचे पेशव्यांचे, तिथे आपल्याला जायचंय. चला. मस्तानी गेट मधून जायचंय आपल्याला. मस्तानी गेट मधून जायचंय. पायऱ्या जरा मोठ्या मोठ्या आहेत. हा चला. आणि थोडा अंधार असेल, बघू. हा बघा मस्तानी इथून आत यायची, इथून करून तिथे, म्हणून या दरवाजाला नाव दिले मस्तानी दरवाजा, मस्तानी गेट. ठीक आहे. ते बघा इथे लिहिले बघा, काय दाखवतो का तुम्हाला.